आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले। तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयांची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग्स काढून रस्ते मोकळे करणे आणि अनुषंगिक सूचना दिल्या आहेत। त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील 3 दिवस अत्यंत दक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। भक्त निवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। भक्त निवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश नवले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, आषाढी वारी निमित्त दिनांक 17 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होते। यावेळी पंढरपूर शहरात किमान 10 ते 15 लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मागील 2 महिन्यांपासून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही ठिकाणी बदल तर काही सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत सांगण्यात आले असून त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अत्यंत तत्परतेने कामे पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश दिले। पंढरपूर शहरातील रस्त्यावरील वीज वितरण कंपनीचे पोल तसेच चौकामधील होर्डिंग्स नगर परिषदेने त्वरित काढून घेऊन रस्ते मोकळे करावेत। नगर परिषदेने रस्त्यावरील खड्डे त्वरित भरून घ्यावेत। चंद्रभागा वाळवंटातील चेंजिंग रूमची संख्या वाढवून घ्यावी। ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे अशा ठिकाणी त्वरित खडी मुरुम भरून घेऊन पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी। शहरात स्वच्छता राखण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या। आरोग्य विभागाने अतिदक्षता विभागात फॅन व कूलरची संख्या वाढवावी। तसेच वाखरी पालखीतळ 65 एकरवर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत त्या ठिकाणीही फॅन आणि कूलरची व्यवस्था करून घ्यावी। रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आरोग्य पथके तयार ठेवावी। दुचाकीवरील आरोग्य दूत सेवा अत्यंत चोख राहील यासाठी दक्ष राहावे। वीज वितरण कंपन्यांनी पुढील 3 दिवस पंढरपूर शहरात वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्ष राहावे। पंढरपूर प्रांताधिकारी यांनी मटण आणि चिकन शॉप बंद राहतील याबाबतचे आदेश काढावेत। चंद्रभागा नदीमध्ये बोटी चालवणाऱ्या नाविकांना लाईव्ह जॅकेटचे वितरण करावे। तसेच विना जॅकेट नदीमध्ये बोट चालवल्यास संबंधिताची बोट सीज करण्याची कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले। सर्व शासकीय विभाग प्रमुख यांच्यावर वारीच्या पार्श्वभूमीवर सोपवण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत, परंतु शेवटचे 3 दिवस महत्त्वाचे असून प्रत्येकाने अत्यंत दक्षपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।